अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत असा चमत्कार पाहणार आहोत ना, की हा चमत्कार साक्षात पद्मपुराणामध्ये संक्षिप्त रूपामध्ये मांडलेला आहे। शास्त्रामध्ये त्याचा सुद्धा उल्लेख आहे। आणि जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर कर्म चांगली करून सुद्धा, भक्तिमय वातावरणमय असून सुद्धा तरी सुद्धा तुमच्या जीवनात सुख नसेल ना, तर हा उपाय तुम्ही 100% करा। प्रत्येक मनुष्याने हा उपाय करायला हवा। तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की आपली नाभी आहे ना, ती केवळ शरीराचा एक भाग नाही, तर जीवनाची गुरुकिल्लीच आहे ना। असं म्हटलं जातं की जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढतं ना, तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती, पोषण आणि ऊर्जा नाभीतूनच मिळत असते ना। याचा अर्थ काय होतो बरं? नाभी हे जीवनाचं पहिलं दार आहे। म्हणूनच असं म्हटलं जातं ना की आपलं नशीब बदलण्याचं रहस्य आहे ना, आपल्या नाभीत लपलेलं आहे। शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे ना, भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ निघालं आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले, ज्याच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली। तुम्ही कल्पना करू शकता की या सृष्टीची सुरुवात जिथे झाली ना, तिथे किती अद्भुत रहस्य लपलेलं असेल बरं। आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, जो जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते। झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात आहे ना, तो हळुवारपणे तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 जादुई शब्द म्हणावे लागतील। बघा, एकाग्रता तुमच्या जीवनामध्ये जर असेल ना, तर सर्व उपाय फळाला लागतात। पण ज्या उपायांवर विश्वास नसेल तर भगवंत सुद्धा प्रचिती देत नाही। म्हणून विश्वास ठेवा। गरिबी असेल, दुःख असतील, संकट असतील, तुमच्या आयुष्यात हळूहळू नाहीशी व्हायला सुरुवात होईल। म्हणजे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजा तुमच्यावर येतील ना, म्हणजे तुमचं घर सुखी होणार आहे, समृद्धीनं भरून जाणार आहे। पण त्यासाठी आहे ना, आपण किती कर्मामध्ये आहोत ना। जर तुम्ही खरोखर कर्मामध्ये असाल, नियमांमध्ये असाल, तर नक्कीच तुमचा हा उपाय आहे ना, दिवाळीच्या आतमध्ये तुम्हाला प्रचिती आलेली दिसेल। कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही। हा सोपा उपाय आहे ना, तुम्हाला जागृत निर्माण करेल। म्हणजे संपूर्ण विश्वाच्या शक्ती आहेत ना, त्या तुमच्याकडे आकर्षित करतो। जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता ना, तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आहे आणि लक्ष आहे तिथे केंद्रित होतं आणि तिथे तुमचे नशीब बदलू लागतात। आता प्रश्न असा आहे की 2 शब्द कोणते आहेत बरं? तर या निरूपणामध्ये आपण ते रहस्य पूर्णपणे पाहणार आहोत। जोपर्यंत हे रहस्य समजत नाहीत ना, तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। म्हणजे मानव हा आयुष्यभर कठोर परिश्रम करत असतो। काही शेतात घाम गाळतात, काही नोकरीमध्ये काम करतात, काही व्यवसायामध्ये रात्रभर काम करत असतात। प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ पाहायचं असतं। पण खरं सांगायचं झालं ना, तर बहुतेक लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार काही मिळत नाही। अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो। आता इथे निरूपण ऐकत आहेत ना, हे श्रवण करत आहेत, यांच्यात सुद्धा बरेच असे लोक आहेत की जे सर्व काही करून सुद्धा, व्रतवैकल्य करून सुद्धा त्यांच्या हाताला पैसा लागत नाही, कारण त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही। म्हणजे वैचिक शक्ती त्यांना साथ देत नाही। आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही त्याचा निकाल लागत नाही, म्हणजे रिझल्ट लागत नाही। आणखी एक सत्य आहे, जर योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या
तर नशीब बदलू शकतं ना, भाग्य चमकू शकतं. ज्यांना संपत्ती मिळाली नाही ना, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा वर्षा होऊ शकतो. आणि आता लक्ष्मीचा दिवस आलेला आहे, म्हणजे ही दिवाळी आहे ना, लक्ष्मी पूजन आलेलं आहे. जेव्हा हा धनतेरस असतं ना बघा, म्हणजे लक्ष्मीचा पूर्ण वर्षाव आहे ना, तो तुमच्यावर होणार आहे. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, हे जे निरूपण पाहिल्यानंतर तुमचं जीवन कधीही पूर्वीसारखं राहणार नाही. तुम्हाला वर्षानुवर्ष ज्याची कमतरता आहे ना, मग तो पैसा असू द्या, प्रेम असू द्या, लग्न असू द्या, किंवा मुलं असू द्या, किंवा जीवनातला कोणताही आनंद असू द्या, तो हळूहळू पूर्ण होऊ लागेल. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता तुम्हाला वाटेल की जो वाईट कर्म करतो तरीसुद्धा त्याला याचा फायदा होईल का? तर अजिबात होणार नाही. जो उपासनेमध्ये आहे, जो भगवंताच्या कर्मामध्ये आहे, जो व्यवस्थित सर्व त्याची शुद्धी आहे ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होणार आहे. आणि हा उपाय करत असताना तो कोणासोबत सुद्धा शेअर करू नका. जर तुम्ही जो दुसऱ्याला सांगितला ना, तर त्याचा परिणाम तेथे नष्ट होईल. म्हणून तो गुप्तच ठेवा. म्हणून मी आता तुम्हाला जास्त उशीर करणार नाही. चला, मी तुम्हाला ते 2 चमत्कारिक शब्द सांगतो जे तुमचे जीवन बदलून टाकतील. पण त्यापूर्वी तुम्ही या जीवनामध्ये 2 वेळची उपासना जर करत नसाल ना, तर ती करायला सुरुवात करा. आणि पूर्ण श्रद्धेनं, भक्तीनं आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांचा चमत्कार, दत्तगुरूंची उपासना जेव्हा तुमच्या जीवनामध्ये घडेल ना, सर्व काही सिद्धीस निर्माण होईल. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य मंत्र आहेत, स्तोत्रे आहेत. हे फक्त शब्द नाहीत, तर दैवी शक्तीचे स्रोतच आहेत ना. फक्त भक्तीने त्यांचं पठण केल्यानं आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात. मनाला शांती मिळते, शरीराला बळ मिळून जातं, आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळाच होतो ना. या उपायाने तुमचं मन एकाग्र होईल, आजार नाहीसे होतील, तुम्हाला सर्व सांसारिक सुख मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहून जाईल. लोक अनेकदा दिवस रात्र कठोर परिश्रम करतात ना, परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही. कठोर परिश्रम करून सुद्धा देवी लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही. परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातामध्ये राहील, संपत्ती येईल आणि कायमची तुमच्यासोबत राहील. आता तुम्ही कल्पना करा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्ष रेंगाळणारी जुनाट समस्या असेल, पैशाची कमतरता असेल, किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. आणि हा उपाय करण्यापूर्वी जर आपण उपासना करत नसाल, कारण या उपायाचं एक सांधर्म्य आहे, ते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं. जो मनुष्य रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करत असेल, रोज श्रवण करत असेल, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच हा उपाय आहे ना, सफळ ठरणार आहे. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कलह असतील किंवा लग्न होत नसेल, तर लवकरच तुमचं लग्न होणार आहे. तुमचे नाते अधिक गोड होऊन जाईल. जर तुम्ही सतत आजारी असाल, मग ते मधुमेह असू द्या, हृदयविकार असू द्या, मूत्रपिंड असू द्या, किंवा यकृतासारख्या समस्या असू द्या, म्हणजे गंभीर आजार असले ना, तरी हा उपाय तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल. हे अजिबात काल्पनिक नाही. अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे आणि काही दिवसातच त्यांचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसलेले आहेत. त्यांचं जीवन बदललेलंच आहे ना. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हे हलक्यात घेऊ नका. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल ना, तेव्हा देवी लक्ष्मी आणि विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागतील. कृपया आत्ताच हा उपाय करून पहा. बरेच लोक कर्जामध्ये बुडालेले असतील ना, तर ते कर्जाच्या ओझ्याने अधिकाधिक दबले जात आहेत. जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. मी सर्व उपाय आहे ना, एक एक करून समजावून सांगेल. पहिला उपाय आजारी लोकांसाठी असेल.
हो, जर तुम्ही दिवसभर आजारी असाल, सतत रुग्णालयामध्ये जावं लागत असेल, एक सोपा उपाय आहे. तुम्हाला फक्त हात तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 शब्द बोलावे लागतील. तुम्ही काय करता? लक्षपूर्वक ऐका. रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यावी लागेल. बघा काय घ्यावी लागेल? एक लवंग. फक्त एक लवंग झोपताना ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा. ती लवंग तुमच्या नाभीवर जेव्हा ठेवाल ना, तेव्हा लवंगावर हात धरून फक्त 2 शब्द म्हणा. आणि ते 2 शब्द हे आहेत, ते काळजीपूर्वक ऐका. तो शब्द म्हणजे ओम ह्रीं. ओम ह्रीं हा एक शक्तिशाली बीजमंत्र आहे. या शब्दाचा अर्थ विश्वाच्या शक्ती आहेत. या विश्वातील सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेल्या आहेत ना. आणि दुसरा म्हणजे ह्रीं. बघा हरणाची ह्रीं हा आरोग्य आहे ना, या शक्तीचा बीजमंत्र आहे. आता ते कसं करायचं ते काळजीपूर्वक ऐका. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर एक लवंग ठेवा. डोळे बंद करा. नाभीवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात विश्वासू देवतेचं, म्हणजे जर ते तुमचं कुटुंब, देवता भगवान भोलेनाथ, बजरंग बली, दत्तगुरु माऊली, म्हणजे ज्यांच्यावर तुमची सर्वात जास्त विश्वास ठेवता, त्यांचं ध्यान करा. म्हणजे त्यांचं नामस्मरण सुरू करा आणि नंतर या मंत्राचा जप करा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे सर्व आजार काही दिवसात दूर होऊन जातील. तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल. 7 दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्राचा 3 वेळा जप करा. तुम्ही कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार जळत आहे. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहेत, हे तुम्हाला मानावं लागेल. कारण तुमचं शरीर आहे ना, संपूर्ण शरीर नाभीशी जोडलेलं आहे. नाभी ठीक आहे. विश्वाच्या सर्व शक्ती आहेत ना, एकमेकांशी जोडलेल्या आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला स्वप्नात ही कल्पना केली नसेल इतका आराम मिळून जाईल. तुम्ही रुग्णालयात जाणं थांबवाल. तुमच्या आरोग्यामध्ये चमत्कारिक बदल दिसतील. हा उपाय नक्की करून पहा. जर तुम्हाला मंत्र समजला नसेल ना, तर कमेंटमध्ये विचारा. आपण जे बोलतो ना आणि जे ऐकतो त्यात थोडा फरक असू शकतो, म्हणून कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक ऐका. ते 2 शब्द कोणते आहेत आणि कोणती कृती करायची आहे. तुम्हाला थोडं गंगाजल घ्यावं लागेल. थोडं गंगाजल घ्यावं आणि रात्री झोपताना त्या गंगाजळाचे 2 थेंब आहेत ना, तुमच्या नाभीमध्ये टाका. तुमच्या नाभीत गंगाजळाचे ते 2 थेंब जेव्हा टाकाल ना, बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नसेल, म्हणून स्वच्छ पाणी वापरा. पण गंगाजल जर असेल ना, तर पूर्णपणे उपाय सफल होईल. पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचे 2 थेंब तुमच्या नाभीमध्ये टाका. तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता. तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा. या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडेल. हा उपाय 21 दिवस सतत करायचा आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल. तुमचं आरोग्य सुधरून जाईल. तुमच्या पैशाची कमतरता आहे ना, ती खूप दूर होऊन जाईल. आता हे जे उपाय तुम्हाला जे सांगितलेले आहेत ना, ते शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, पद्मपुराणामध्ये सांगितलेले आहेत, विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजेच आपण अंधश्रद्धेला अजिबात वेळ घालवत नाही. आपण अंधश्रद्धा कुठे पसरवत नाही. म्हणून तुम्ही आहे ना, ज्याला करायचे असतील ना, ज्याच्या जीवनामध्ये 7.5 असेल, त्यांनी नक्कीच केले तरी चालतील. आणि ज्यांना जीवन सुंदर असेल ना, त्यांना तर करायचीच गरज नाही. म्हणजे पण आपण हे जेव्हा हे उपाय करू ना, तेव्हा आपण सात्विक असायला हवं. आपण निदान 7 दिवस मांसाहारी करू नये.
तेव्हाचे उपाय आहेत ना तुम्हाला फळाला लागणार आहेत. म्हणजे आजपासून ते 7 दिवसांनंतर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून ब्रह्ममुहूर्तावर उठून दत्तगुरूंचं नामस्मरण सुरू करायचं आहे. बघा, हा जो मंत्र तुम्हाला मी सांगितलेला आहे, ओम ह्रीं, या मंत्राऐवजी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जरी मंत्र म्हणला ना तरी सुद्धा चालेल. पण ओम ह्रीं हा मंत्र आहे ना, तो भरपूर शक्तिशाली मानला जातो. म्हणजे चमत्कारिक मंत्र मानला जातो. म्हणजे दत्तगुरूंचा मंत्र काही शक्तिशाली नाही का, अशी मनामध्ये अजिबात वेगळी भावना मांडू नका. कारण प्रत्येक मंत्राचा उपचार आहे ना, प्रत्येक मंत्राचा असर आहे तो वेगवेगळा असतो. कारण हे आता दिवाळी आलेली आहे ना, लक्ष्मी प्राप्तीचे दिवस आलेले आहेत. म्हणून हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये प्रभावी ठरणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये हे जर उपाय तुम्हाला करायचे असतील आणि हा उपाय जर या दिवाळीच्या वेळेस तुम्ही जर करायचं झालं ना, तर तुम्हाला निश्चित फळ लागणार आहे. तुमच्या जीवनामध्ये निश्चित तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत. म्हणून कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. तुम्हाला जर उपाय करायचे नसतील तर अजिबात करू नका. कारण आपण जी दत्तगुरूंची भक्ती करतो ना, ती सुद्धा भरपूर श्रेष्ठ आहे. पण ज्यांच्या जीवनामध्ये काहीच करूनसुद्धा, सर्व काही करूनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळत नसेल ना, त्यांनी नक्कीच हा उपाय करा. हा उपाय तुम्हाला नक्की फळाला लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.